खेळ झाले. आता आज दुखत नाहीये ना फार? नाही ठीक आहे, पण मध्येच एखादी अशी कळ येते ना, हा ऐक. अरे मग जरा आराम करायला हवा होतास ना. काल रात्री उगाच जागत बसला. उगाच? मग आणखीन काय करायला हवं होतं? ऐकत नव्हतीस? केवढ्या मोठ्याने भांडण चालू होतं. मला तर ना सरिताची खूप काळजी वाटत होती. हो, तरी नशीब घर सोडून गेली नाही. लग्न घर आहे आणि ह्या अशामध्ये हे सगळे वादविवाद भांडणं योग्य नाही रे ते. हो ना. पण ना या सगळ्याला तुम्हीच सगळेजण जबाबदार आहात. काय? हो मग काय, मी केव्हापासून सांगतेय आईंना ट्रीटमेंटची गरज आहे, पण माझं कोणीही ऐकायला तयार नाही. अगदी सरिता सुद्धा माझ्या विरोधात होती. पण काय झालं, काल रात्री तिला सुद्धा या सगळ्याचा त्रास सहन करावा लागलाच ना. असं नाही का निलिमा? मग कसं आहे माधव? अगं जाऊ दे, आपण ना या विषयावर बोलूयाच नको. ओके, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. पण आता सरिता कशी आहे? आहे खोलीत बसली. ऍक्च्युली बोलायला हवं तिच्याशी. काय? डोंट वरी, मी आईंच्या ट्रीटमेंट बद्दल नाही बोलणार आहे. जनरल घरातल्या कामांबद्दल. लग्न आहे ना. मी सुद्धा अर्चिसला, दत्ता आणि अभिला बोलवायला पाठवलं. हे बा आलेच. या रे या, दत्ता अभि बसा. कित्याक बोलवलंस माधवा? अरे दत्ता, काल जे काही झालं त्याने तुला राग आला असेल ना. बघ आता मला कळतंय रे, पण हे का झालं हे तुला माहिती आहे ना? हा म्हणजे सरिता चोरी करू गेलेला असं म्हणू काय? नाही, अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. आईचा काहीतरी गैरसमज झाला असेल. भाऊजी अहो, आईंनी शेवंता समजून सरिताला घराबाहेर काढलं. हा कळला म्हणूनच शांत होतोय. पूर्ण काही घेऊन मी पण गेलो असतो. अरे तेच म्हणतोय ना मी. बघ शांत राहा, डोक्यातनं राग काढून टाक बघू. अरे लग्न घर आहे आपलं, सगळं विसरून कामाला लागायला हवं आपल्याला. हा काय नवरदेव, हा कितपत आली आहे तुमची तयारी? चालूच आहे. हा म्हणजे तुझ्या लग्नात तूच सगळी कामं करणार आहेस का? ते काही नाही, आपण सगळी कामं वाटून घेऊया. माझ्या ओळखीचे एक मित्र आहेत, त्यांच्याकडे मी पत्रिकेचं मॅटर पाठवलंय सुद्धा. आज पत्रिका येतील सुद्धा. हो. काय सांगतोस? मग म्हणजे तू पत्रिका छापायला दिला नाहीस ना दुसऱ्या? नाही नाही, म्हणजे कधी तू छापायला दिला ते कळलंच नाही ना. हे सांगणार होतो, पण हे झालं आणि ह्या झाला ना, म्हणून तू आराम कर. आग्रा वांगडा मी आहे. पत्रिका येलो की मी वाटते सगळ्या. बरं, रंगरंगोटी करून घ्यायला हवी जरा. हा आणि खरेदीचं सगळं महिला मंडळाला सोपवायला हवं. हो, ते आम्ही बघू सगळं. हा, मी सरिताशी बोलून घेईन. आणि कामाची यादी करून घ्या, म्हणजे कुठलंही काम राहून जायला नको. हा, मी बघतो. अभिराम, अरे या लग्नाच्या गडबडीत ते जमिनीचे पेपर्स द्यायला विसरशील. मला बघायचे होते, पण प्लीज आठवणीने दे. हं बरं, मी आलेच. सरिताशी बोलून येते. दत्ता, हे बघ सगळं व्यवस्थित पार पडायला हवं. आणि हो, छायाचं काय करायचं? तिला बाहेर काढायला हवं ना. अजिबात नाही. अरे पण अजिबात नाही. ऐक. त्या का भुतोरच राहू दे. बाहेर काढला तर परत जाय तोंड काळा करू. बरं बरं, हो हो, शांत हो. हा बघूया आपण काय करायचं. हा विश्वासराव, बोल. कधी निघतोयस? काय? हे बघ, तू ना मला कारण नको देऊ. आपल्या बॅच मधलं कोणीच येत नाही, तू तरी यायला हवं. ठीक आहे, नको येऊ. हा नको येऊ. जेव्हा कामातून वेळ मिळेल ना, तेव्हा मला भेटायला तरी ये. अरे तू आधी ये तरी इथे, मग बघू पार्टीचं काय ते. ठीक आहे, मला काही ऐकायचं नाहीये, मी ठेवतो. बाय. अरे कोण होतं? आणि हे पार्टीचं काय?
मित्र येणार होता लग्नात, कॅन्सल झालं. हा बरं, आपण गप्पा मारत बसूया नको, कामाला लागूया. चला. आम्ही करता आहोत, तू हे आरामच कर. हा नाही रे दत्ता, घरातलं लग्न आहे, मला पण काहीतरी करू द्या. अरे पण हो माझं हो, अरे वा. हा आई, हात दुखतोय का ग अजून? मी चेपून देऊ का? सोडू नका, एकट्याक राहू दे. आई अगं, तू रडू नकोस ना, आम्ही आहोत ना तुझ्या सोबत. ती अडवलास मका, जाऊक द्यायचा ना, असंच अपमान सहन करत राहायचो वा काय? आई, कोणी तुझा अपमान करणार नाही आता. काय किंमत आहे माझी? आहे ना या घरातली बोलकरीण होय, राब राब राबत राहायचा फक्त. आई नको विचार करू तो आता. सरिता, काकी, काकी बघ ना, आई अजूनही रडतीये. तू तरी सांग ना तिला. सरिता, हे बघ, मला कळतंय तुला वाईट वाटलं असणार. हे बघ, जे झालं ते चुकीचंच होतं, पण अगं यात आईंचा काय दोष? त्या तुला शेवंता समजून बोलत होत्या, त्यांना तुला बोलायचं नव्हतं. म्हणाल काय सगळ्यांसमोर शोभा करायची? घरातली गडी माणसं पण होती थय. हो बरोबर आहे अगं, पण सगळ्यांना माहिती आहे ना तू काहीच केलेलं नाहीयेस, मग कशाला टेन्शन घेतेस? घरासाठी तू इतकं सगळं केलंस, मग आता हे कार्य व्यवस्थित पार पडावं असं नाही का वाटत तुला? वाटतं ना? मग तेव्हा आता मनातला सगळा राग काढून टाक. आई अगं, तू रडू नकोस ना, मग मला पण रडायला येतं ग. सरिता, आता नको ना ग, बघ पूर्वा सुद्धा रडायला लागली. पूर्वा, बाय बाय. सरिता, काय गो, बरं नाही का तुका? कोणी सांगितलं ना तुमका? कोणी किती सांगाक वया, मका काय कळणार नाही काय? हे बघ, पेज आणलंय, पिऊन घे. नको माका. सरिता, अगं तूच सांगते का? आई घेईल ती, द्या तिला. गरम हा? मी घेते. बर. सरिता, आता तू आजारी पडा नको. अगं तू आजारी पडलंस ना तर घरातली कामं होऊची नाही, लय कामं आहात. पूर्वा, यमुनाक बोलवून आण. अगो हळद कुटूची हा, सांडगे घालूचे हत, आणि एवढी सगळी कामा एकट्या सरिताक होऊची नाही. आहे, तुम्ही काय काळजी करू नको, मी करीन सगळं. माझ्या धाकट्या दिराचं लगीन करूक नको काय माका? पूर्वा, जा सगळ्यांका सांग कामा आहात. आपण कामाची लिस्ट काढूयात. हो चालेल. हा, जा घे. निलिमा, सरिता, आता तुम्हीच काय तर लग्नाचा बघा सगळा, माका काय या झेपूच नाही रे. आहे, आम्ही सगळा बघतो, तुम्ही फक्त लक्ष ठेवा. अरे माधव, तू का खाली आला? वहिनी आता तुम्हीच सांगा, आम्ही नको नको म्हणतो आहोत तरी हातटाक पेटले. अरे मला कुठे आता वजन उचलायचं आहे, आणि अशी माझी जखम जरा सुकली आहे, बरं आहे मी आता. आणि तुम्ही जर मला अशी ट्रीटमेंट देत राहिलात ना तर मला आणखीन आजारी असल्यासारखं वाटेल. अरे माझ्या धाकट्या भावाचं लग्न आहे, एन्जॉय करू द्या काय रे. हा? पूर्वा, हे दोन भाव अशीच थट्टा मस्करी करत राहतले. आपल्या काम लिहून घे. हो,
अहो बघतास काय, यादी काढा कामांची. होय. आधी घर झाडून घेवा. हा आहे ना सगळा मी बघते. मी मदत करतोय. सगळा सारवून घेऊ वया. मी यमुनाक निरोप देते. थांब, नाताक बोलवतोय. नाता, नाता. इलय काय झालं दादा? हे बघ, यमुनाक सगळा सारून घेऊ सांग. आणि हा लग्नाच्या मांडवाचं बघ जरा. 4 माणसाका बोलून मांडव घालून घे. होय बघते. हे लिहून घेऊ का? अगं आता सांगितलं ना, घ्यायला कशाला हवं. बरा पत्रिकेचा काय? आई, माधव दादाने पत्रिका छापायला सुद्धा दिली. मग पत्रिका इली ना की देवापुढे नेऊन ठेवा. हा हो आई. आता हे पण झालं, मग मी वही का घेतलीये लिहायला? पूर्वा, ही वही आता बाजूक ठेव. त्याच्यावर नंतर आयरांच्या पाकिटांचा हिशोब लिहू आहेत. अहो पत्रिका कोणाकोणाक देऊची हा, त्याची यादी काढूक होईना. दत्ता, रघुभाऊजींना पण पत्रिका दे. त्यांका सांग कार्य घरातलाच हा. हा मी सांगतोय, ते येतील का नाही माहित नाही. बरं, ती सगळी तयारी होईल, पण नवरदेवांच्या कपड्यांचं काय? काय नवरदेव, त्याचं तुम्ही ठरवणार आहात की तुमच्या सौ? काय वकील साहेब? होय, बोला रघुभाऊ. मी काय बोलतलोय, आता तुम्हीच बोला. तुमच्या जमिनीचा काय झाला? जसं काय तुम्हाला माहीतच नाही असं विचारताय? हो, माका माहिती असा मी नायकांच्या घरात पाऊल तरी टाकतोय काय? तुम्ही जात नसाल हो, पण नायकांच्या घरचे तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतातच ना. येतात, पण आता खूप झाला. ह्या सगळ्यांचा करून मी भिकेक लागलोय. तर देव शेतातल्या जमिनीचा काय झाला? आता कुठली जमीन नायकांच्याकडे राहणार नाही. त्या अभिरामाकडे कागदपत्र आहेत. हो, पण ती कागदपत्र तुकड्या तुकड्यांची आहेत. उरलेली जमीन मी माझ्या नावावर करून घेतो की नाही बघा. हो, ती कोर्टात जातले मग. काय करणार आहे कोर्टात जाऊन? कागदपत्र नकोत कोर्टात जायला? जा म्हणावं कोर्टात. कोर्टात गेले ना तर आहे ते सगळं गमवावं लागेल, अशी अवस्था करून टाकेल मी त्यांची. हो, मग माझा काय? ते तुमचं तुम्ही बघा. काहीतरी बोलतास, पलाटतास तुम्ही. मी बदला घेतोय माझ्या अपमानाचा. त्या दिवशी त्या घरात माझा अपमान झाला ना, त्या दिवशीच मनाचे ठरवलं की या नायकांना तसं सोडायचं नाही. सोडणार नाही मी. ह्या बघा, सगळं आपण एकत्र केलो आणि आता तुम्ही तुमचा फायदा बघतात. तुम्ही नाही बघितला तुमचा फायदा? हा, त्या दत्ताबरोबर ठरवलेला प्लॅन तुम्ही मला सांगितलात. कसलो प्लॅन आणि कसला काय? तुम्ही तुमच्या बरीनं जमिनीचं काम करून द्यायचं आणि मग तुम्हाला जमिनीतला आणि दागिन्यातला वाटा मिळणार. बरोबर आहे की नाही? छा, ह्या कोणी उठायला? मी तुम्हाला चांगला ओळखून आहे. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी मला सुद्धा मारून टाकायला कमी करणार नाही. ह्या बघा, आजपर्यंत मी खूप गप्प बसलोय. त्या जमिनीत माझा वाटो असा आणि तो कसो मिळवतो ह्या मागा सगळ्या कळता. त्या देव शेतातल्या जमिनीत माझा वाटो असा तो बघता, तो कायचा बघित. मग तुम्ही तुमच्या परीनं प्रयत्न करा. मी पण बघतो ती सगळी जमीन माझ्या नावावर कशी होणार नाही ते. सोडूचाही नाही मी, सोडूचाही नाही मी. अभि काका, काय डिसाइड केलंस तू? मी काय डिसाइड केलंय? गुड, मग तू लग्नात सूट घालणार आहेस? पूर्वा, मला नाही आवडत सूट घालायला. आर्चिस, बरं झालं तू आलास. अभि काकांनी लग्नात सूट घालायला हवाय ना? येस ऑफकोर्स. बघ ना, तो नाही म्हणतोय. व्हॉट? अभिदा, तुझ्या लग्नाचा ड्रेस आम्ही ठरवतोय. ओके? हे बघ आर्चिस, मला सूट घालायला नाही आवडत. अरे एक मिनिट, मला काहीतरी आठवलं. काय रे? आलोच मी. अरे या का हे असं किती केलं अचानक? आहे त्याचं लग्न होणार आता, त्याचं काही सांगता येतं का?
अरे काहीतरी काम असेल त्याचं. हा बघा वहिनी, हे प्रॉपर्टीचे पेपर्स तुला बघायचे होते ना. धावपळीत राहून गेले असते का म्हणून आणून दिले. थँक्यू. हा बोल विश्वासराव. हे बघ, एक लक्षात ठेव, जेव्हा तुझं लग्न असणार ना तेव्हा मी पण नाही येणार. आणि जेव्हा वेळ मिळेल ना कामातून तेव्हा मला भेटून जा. ठीक आहे? हा चल बाय. काय रे, कोणाचा फोन होतो रे? अगं त्याच्या मित्राला लग्नाला यायला जमणार नाही म्हणून त्याने आपलं. एनिवेज, आपला विषय बाजूला राहिलाय. हे बघ अभिदा, तू लग्नात सूटच घालणार आहेस, कळलं? प्लीज. अरे त्याचा एक डझन काकणा भरावं. चुडा भरीला नवरीला, चुडा भरीला नवरीला, चुडा भरीला नवरीच्या आईला, चुडा भरीला नवरीच्या आईला, चुडा भरीला नवरीच्या मागीला, चुडा भरीला नवरीच्या काकीला, चुडा भरीला नवरीच्या आईला, चुडा भरीला नवरीच्या आजीला, चुडा भरीला नवरीच्या मैत्रिणीला. आता तुम्ही पण सगळ्यांनी काकणा भरून घ्या. आधी तुम्ही घ्या, तुम्ही यजमानी जातात. चुडा भरीला नवरीच्या आईला, चुडा भरीला नवरीच्या आईला, चुडा भरीला नवरीच्या माकीला, चुडा भरीला नवरीच्या काकीला, चुडा भरीला नवऱ्याच्या आतेला, चुडा भरीला. मी तुला सांगते ना, लग्नात सूट चांगला दिसेल अरे तुला. हे बघ, मी सूट घालणार नाही. अभिदा, तू लग्नात सूटच घालणार आहेस, प्लीज. अरे अर्चिस, पूर्वा, लग्न त्याच आहे. त्याला काय आवडतं ना ते महत्वाचं. हा हा काय रे खुड्या, काय करतोस? माका पण नवरी बाई. अभिदा ऐक ना, मी इतका चांगला सूट सिलेक्ट केला तुझ्या लग्नासाठी, तो घाल ना प्लीज. हे बघ, मी सूट घालणार नाही. मी जो कुर्ता पायजामा सिलेक्ट केलाय ना, मी तोच घालणार आहे, कारण तोच चांगला आहे. अभिराम, अरे काय रे, तू येणार नव्हतास ना? अरे तुझ्या लग्नात मी नाही आलो तर वरातीत नाचणार कोण? अभिरामा, हे कोण? ओळख करून देतो. हा माझा खास मित्र. हॉस्टेलला एकत्र होतो, खास माझ्या लग्नासाठी आलाय. पण नाव काय? विश्वासराव.